नमस्कार मित्रांनो, पावभाजीची तयार झाली. आता ती रेसिपी बघा. पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे, सर्व बटर टाकले आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. आता मॅगी मसाला टाकलाय, मॅगी मसाला आहे, पावभाजी मसाला टाकलाय, लाल तिखट टाकले. मस्त म्हणजे आता त्याची गिरवी करायची. गिरवी झाल्यानंतर चांगली गिरवून द्यायची बघा. चांगली गिरवून द्यायची मस्त मध्ये एकदम. हां, चांगली शिजून घ्यायची. वास आला पाहिजे मस्त खमंग. बघू शकताय तुम्ही. बघा हे का एक नंबर झाली करायची ग्रेव्ही. आता त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो, बटाटा. टोमॅटोचं उकडलेलं टमाटर, बटाटा त्याची पेस्ट केली आहे. सगळ्या भाज्या मिक्स केल्या, सर्व भाज्यांची पेस्ट केली आहे. आता ती टाकायची त्यात. मीठ टाकायचं महत्वाचं नाही, मीठ मीठ राहील. टाका. मीठ राहिले मात्र टाकायचं. मीठ टाका त्यात मस्त मध्ये. भाजी चव जाईल नाही. चांगली ग्रेव्ही झाली ना. शिजली आता. एक नंबर पावभाजी होणार आहे. आता टाका पेस्ट टाका. बटाटा, टोमॅटो, फ्लावर, हिरवी मिरची सर्वच पेस्ट टाकली आहे बघा. त्याला मस्त मध्ये 5 मिनिटं उकळून द्यायची चांगली. 10 मिनिटं का 10 मिनिटं. बघा आता कशी होती झाली पाव. आता ही पावभाजी शिजून तयार झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता पावभाजी कशी झाली. कमेंट करून नक्की सांगा.